एकंदरीत ज्या पद्धतीनं धुळ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असेल, त्यासोबतच हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून असेल, या ठिकाणी यांची प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त झालेली आहे। ज्येष्ठ मान्यवर आपल्यासोबत आहेत। काका, काय वाटते सध्या धुळ्याच्या राजकारणाबद्दल? कोणाच्या बाजूने कल जातोय? काय मूड आहे सध्या? धुळ्याच्या बाजूने जर विचार केला तर आता जरा तरुण आमदार हवा आहे, असं एक वातावरण तरुणांमध्ये मोठ्या उत्साहात बघायला मिळतं। आणि मग स्वाभाविक आहे, तरुण आमदार म्हटल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे अनुप अग्रवाल यांच्या बाजूने तरुण मोठ्या संख्येने वळलेला आहे। आणि आता ठीक आहे ना, 15 वर्ष आधी आमदार होते, आत्ता 5 वर्ष मुस्लिम समाजाचे, एका अर्थाने MIM चे आमदार फारुख शाह होते। परंतु हे करत असताना या आधीच्या आमदारांनी धुळे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय केलेलं आहे? 2 गोष्टी उभ्या राहिल्या म्हणजे हा विकास होतो का? तरुणांना एका अर्थाने कामाची आवश्यकता आहे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे, इथे MIDC वाढली पाहिजे, असे काही 2 उद्योग आणले जायला हवे होते की त्यातनं रोजगार निर्माण होईल, परंतु ते झालेलं नाही। म्हणूनही थोडंसं आत्ता असं या परिस्थितीमध्ये अशी स्थिती निर्माण झालेली आहे की रोजगार तर हवा आहे, मग रोजगार कोणत्या बाजूने येऊ शकतो, कोणत्या बाजूने? एका बाजूला म्हणतात की 2 विभागणी झाल्यासारखं इथे दिसून येतं की बुवा हिंदू म्हणून आहेत आणि आमदार मुसलमान आहेत, हिंदुत्वाचं काम धुळ्यात उभं आहे, अशा प्रकारची फाटाफूट जी आहे ती लाभ घेताना का बरं त्यांच्या लक्षात येत नाही? मग लाभ घ्यायचे, पंतप्रधानांच्या योजनांचा लाभ घ्यायचा, म्हणजे घर बांधण्यासाठी पैसे घ्यायचे, त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचाही पैसा घ्यायचा, आणि मग दुसरे अजून काही शासकीय योजना असतील त्या सगळे लाभ घ्यायचे। आणि मग ते लाभ घेत असताना म्हणायचं की हे तर सरकारचं आहे, सरकारने दिलेलं आहे, आम्ही कशाला या आत्ताच्या असलेल्या उमेदवारांना किंवा सरकारला मदत करू? सरकारचं काम आहे, सरकारने केलं। मग तोच जर विषय केला तर आधीच्या आमदारांनी जी काही कामं केलेली आहे ते काही त्यांनी त्यांच्या ह्याच्यातनं दिलेले पैसे नाही आहे, तेही शासनाचेच पैसे आहेत। मग आत्ताचे असलेले आमदार असोत किंवा आधीचे असलेले आमदार असो, परंतु उद्योगधंदे उभारण्यासाठी त्यांनी काय केलं हा मोठा विषय तरुणांमध्ये आहे। उद्योगधंदा असला तर म्हणजे समजा आपण विचार केला की बुवा पश्चिम महाराष्ट्र आहे, म्हणजे तसं पवार साहेब आहेत आणि त्यांनी पश्चिम महाराष्ट्र पाण्याचं क्षेत्र बनवलं, सर्व बनवलं, कारखाने मोठ्या प्रमाणात आहे, पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रकारच्या IT पार्क आहे वगैरे। मग तसं धुळ्यासाठी का कधी त्यांनी विचार केला नाही? का बरं धुळ्याने त्यांना आमदार दिला नाही का? याच्या आधी होतेच ना आमदार, ते काँग्रेस पक्षात असताना किंवा राष्ट्रवादी पक्षाचे आमदार झाल्यानंतर, नेते झाल्यानंतर सुद्धा त्यांना तर धुळ्यातनं आमदार दिलेलाच आहे ना। मग त्यावेळेला धुळ्यामध्ये कायमस्वरूपी पाण्याची योजना का बरं आली नाही? पाणी साठवण्याची क्षमता त्यावेळेला का बरं झाली नाही? हाही विषय आहे। मग आत्ताच्या ह्या महापालिकेच्या सत्ताकाळामध्ये अक्कलपाड्या धरणावरनं कायमस्वरूपी पाण्याची अंडरग्राऊंड जी पाईपलाईन झाली ती आहेच ना, आत्ता ही केलीच आहे ना यांनी। पण मग तसा विचार केला तर मग एकदा एक्सप्रेस कॅनल झाला, एकदा जम्बो कॅनल झाला, हरण्यावळा भरला गेला, नकाने तलाव भरला गेला, म्हणजे सगळं संपलं का? त्याच्यानंतरही तर पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात बाकीच होते, 8 दिवसाला पाणी येतच होतं, आत्ताही काही प्रमाणात येत पाण्याची। आता काय स्थिती? आता 4 दिवसाला 5 दिवसाला पाणी आत्ताही येत आहे, रोज पाणी। आत्ता ते पाणी पुरवठा योजना या ठिकाणी राबवण्यात आल्या मोठ्या प्रमाणात, गेली पाणी पुरवठा योजना देखील या ठिकाणी फेल झाल्याचा आरोप होतो। जुनी पाणी पुरवठा जी तापी पाणी पुरवठा योजना आहे तिच्यामध्ये त्रुटी राहिली, कारण ते पाणी लिफ्ट करायचं आहे। लिफ्ट करताना इलेक्ट्रिकचा खर्च मोठा होतो, तो बोजा महापालिकेवर पडतो, तो काही महाराष्ट्र शासन किती प्रमाणात होत असेल आत्ता सर्वसामान्य नागरिकांना याची माहिती नाही। मग त्यामुळे नगरपालिका असो महापालिका असो यांच्यावरती तो इलेक्ट्रिकचा बोजा पडतो। त्याच्यासाठी आत्ताच्या महापालिकेतल्या कारभाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक केंद्र शासनाकडनं किंवा राज्य शासनाकडनं निधी घेऊन आणि अक्कलपाडा धरणापासून हनुमान टेकडीपर्यंतची अंडरग्राऊंड पाईपलाईन आणली। ते जे काय राखीव पाणी आहे ते इकडे तिकडे वाया न जाता ते पाईप लाईनद्वारेच आता हनुमान टेकडीला पाणी। तुम्ही अनुप अग्रवालांच्या बाबतीत बोलताना इथं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते, अनुप अग्रवालांनी स्वतः ते मान्य केलं आहे, आणि वोट डिप्लोमसी या ठिकाणी ते सांगतात की मोठ्या प्रमाणात वोट जिहाद या ठिकाणी आहे। कसं बघता या सर्व विषय? ज्या वेळेला
एक पत्रक आत्ता टी व्हीवरती सुद्धा प्रसारित झालं. मुस्लिम उलेमा सगळ्यांना म्हणत आहेत की एक त्याच महाविकास आघाडीला मतदान करा. मग ते काय करतायत, ते मुस्लिम करतायत. मग लोकांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे ना सर्व महाराष्ट्रभर की जर महाविकास आघाडी मुस्लिम सगळ्यांना गोळा करतील, मग महाविकास आघाडीला हिंदू नेत्यांना व्यासपीठावर का बरं बोलवता येत नाही? मग महाविकास आघाडीने हिंदू पंडित असतील किंवा हिंदुत्वाचं काम करणारे असतील किंवा समजा प्रवचनकार असतील, संत असतील, महात्मा असतील, त्यांना बोलवावं ना. त्यांच्या नेते काही ठिकाणी व्यासपीठावर बसलेले आहेत आणि मग जर आम्हाला शिव्या दिल्या जात आहेत किंवा अशा शिव्या दिल्या, काही वेळ वाकडं बोललं जात आहेत आणि ते गुपचूपपणे ऐकून घेत आहेत, मग ही बाजू लोकांना समजते ना. मग त्याच्यामुळे लोक थोडंसं एका बाजूने विचार करतील असं का बरं वाटत नाही आपल्याला? हा महत्त्वाचा विषय आहे. गेल्या काळात चूक झाली असं वाटतं विद्यमान आमदारांच्या कामगिरीबाबत, असं वाटतं तुम्हाला? कामगिरी असेल किंवा त्यांना निवडून आणण्याचा विषय असेल. 2 प्रबळ उमेदवार उभे राहिले एका बाजूने आणि मतांची विभागणी झाली. त्या मतांच्या विभागणीचा फायदा समोरच्या उमेदवाराला मिळाला, MIMच्या उमेदवाराला, म्हणून तो निवडून आला. परंतु तो निवडून आल्यानंतर जी काही कामं झाली आहे, काही वेगवेगळ्या भागात शहरात त्यांनी नक्की केलेली आहेत. परंतु त्याचबरोबर बाकीचे जे काही गोष्टी असतील, मग कशामुळे याचा जो विषय आहे वक्फ बोर्डाचा, मग वक्फ बोर्डाला जर तुम्ही त्यांनी मागणीच केली नाही ना मुस्लिम नेत्यांनी त्यांच्यासमोर पत्रक देताना की बुवा वक्फ बोर्डाला तुम्ही पूर्णपणे हे करा. त्याच्यानंतर 2012पासून ते आजपर्यंत महायुती सरकारने पण वक्फ बोर्डाला निधी दिला आहे. वक्फ बोर्डाला निधी बरोबर आहे. हे करतो की इथल्या आमदारांनी गेल्या 5 वर्षात जी काही कामं केली ती MIMचे म्हणजे हिंदुत्व किंवा भाजपच्या विचारसरणीच्या विरोधातली विचारसरणी जरी असली तर विकासाच्या मुद्द्यावर आत्ता राज्य शासनाने निधी दिला म्हणून ते काम करू शकले. म्हणजे राज्य शासनाने हा भेद पाळला नाही. त्यांना निधी देताना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुविधा गेल्या पाहिजे, विकास गेला पाहिजे म्हणून त्यांना निधी दिला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.